नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजची व्हिडिओ ही वेगळी होणार आहे आणि खास करून आजची व्हिडिओ ही गणपती बाप्पासाठी आणि त्याच्या प्रिय भक्तांसाठी आहे. आणि हा माझा छोटासा मनापासून खूप चांगला प्रयत्न आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा. संस्कृत टीचर असल्यामुळे प्रत्येक आरतीचा अर्थ आपल्याला काही वेगळा समजून येतो इतरांपेक्षा किंवा डिटेल अर्थ समजून येतो. तर त्याच्यासाठीच मी आजची व्हिडिओ ही अभ्यासावर आधारित नसून गणपतीची जी मुख्य आरती आहे जी रामदासांनी लिहिलेली आहे, सुखकर्ता दुःखहर्ता, तर ती आरती आपण नीट समजून घेऊया. संस्कृतच्या स्टुडंट्सना तर ती डिटेलमध्ये समजेलच, पण जे संस्कृत शिकत नाही आहेत किंवा शिकलेले नाही आहेत तर त्यांनासुद्धा त्या आरतीचा एक साधारण अर्थ लक्षात येईल. जेव्हा आपण कोणतीही आरती अर्थाला अनुसरून म्हणतो तेव्हा आपल्याला ती जास्त अनुभवता येते. एखादी गोष्ट फक्त म्हणणं आणि एखादी गोष्ट अर्थ समजून घेऊन म्हणणं याच्यामधला जो फरक असतो तोच आपल्या मंत्रांच्या बाबतीत आहे, श्लोकांच्या बाबतीत आहे आणि आरत्यांच्या बाबतीत आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरती म्हणजे नक्की काय. आपण इतक्या देवांच्या आरत्या म्हणतो, पण आरती म्हणजे नक्की काय असतं बरं. तर एक सोप्या भाषेत सांगते. पर्टिक्युलर आरती ही त्या देवतेच्या गुणांची स्तुती करणारी असते. म्हणजेच आज आपण बघणार आहोत सुखकर्ता दुःखहर्ता, म्हणजे गणपतीची जी आरती आहे त्याच्यामध्ये गणपती या देवतेच्या गुणांची स्तुती केलेली आहे की तू सुखकर्ता आहेस, दुःखहर्ता आहेस. बरोबर. सेकंड, अजून आरतीत काय असतं, त्या देवतेचं वर्णन असतं की तू कसा आहेस, लंबोदर आहेस, वक्रतुंड आहेस, सरळ सोंडेचा आहेस. बरोबर. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आरतीच्या शेवटी आपण नेहमी देवतेकडे काहीतरी मागतो की तू आमचं रक्षण कर, आमची मदत कर. अशा प्रकारे साधारण प्रत्येक देवतेच्या आरतीचं स्वरूप असतं. तुम्ही नीट पाहाल तर तुम्हाला ही गोष्ट नोटीस येईल की प्रत्येक आरतीचं स्वरूप हे असं असतं. आता देवतेचं वर्णन म्हणजे नक्की कशाचं वर्णन असतं आरतीमध्ये. तर सगळ्यात आधी देवतेची मूर्ती, मग ती कशी आहे तिचं वर्णन येतं. त्या देवतेच्या शरीराचे अवयव कसे आहेत, जसं की वक्रतुंड, ट्विस्टेड ट्रंक, म्हणजेच ट्विस्ट झालेली वक्र असलेली सोंड. बरोबर की नाही. तसेच त्या देवतेने कोणते आभूषण म्हणजे कोणती ज्वेलरी घातलेली आहे, कोणते दागिने घातलेले आहेत त्याचं वर्णन असतं. जसं की मुक्ता फळांची माळेच्या बाबतीत आहे, आणि वस्त्र कोणतं धारण केलेलं आहे त्या देवतेने. तर याचं सगळं वर्णन ह्या आरतीमध्ये असतं. आता गणपती ही जी देवता आहे ही सगळ्या लहान मुलांची लाडकी आहेच, त्याचबरोबर मोठ्या माणसांची सुद्धा ती आवडती देवता आहे. गणपतीला विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक या नावाने देखील ओळखलं जातं. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो. का? कारण बुद्धीची आणि विद्येची देवता आहे. गणपती आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो, आपल्याला यश देतो. म्हणून आपण जेव्हा एखादं नवीन कार्य करतो तेव्हा आपण गणपतीची पूजा करतो आणि गणपतीचा आशीर्वाद घेतो. मग ते नवीन घर असू दे, नवीन बिझनेस असू दे, नवीन कुठलाही उपक्रम असू दे, जेणेकरून ते काम निर्विघ्नपणे पार पडेल. आता संत रामदास स्वामींनी ही जी आरती लिहिलेली आहे ती मराठी, थोडेसे काही प्राकृत, थोडंसं काही संस्कृत या कॉम्बिनेशनमध्ये लिहिलेली आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना ती बोलता आली पाहिजे. आपण एकेका शब्दाचा अर्थ समजून घेऊया. मी तुम्हाला श्युअरिटी देते की तुम्ही आरती जेव्हा ही एकदा समजून घ्याल तेव्हा तुम्ही आयुष्यभरासाठी एक खूप मोठी काय म्हणू आपण इन्व्हेस्टमेंट करता ही व्हिडिओ पाहणं म्हणजे.
कारण सुखकर्ता दुःखहर्ता ही इतकी प्रायमरी आरती आहे, जी आपण सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा कुठल्याही देवतेची पूजा असू द्या, आपण सुखकर्ता दुःखहर्ता हे म्हणतोच सुरुवातीला. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही आरती म्हणाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ हा माइंडमध्ये, बॅक ऑफ द माइंडमध्ये चालेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या देवतेविषयी अधिक प्रेम होईल, त्या देवतेच्या गुणांविषयी अधिक प्रेम होईल. आणि त्याचाच मी प्रयत्न करते. गणपतीकडे मागणं आहे की तो प्रयत्न यशाकडे घेऊन जा आणि माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सना त्याचं महात्म्य कळू दे आणि त्याच्याविषयी, भगवंताविषयी, गणपतीविषयी खूप प्रेम जागृत होऊ दे. सो हा माझा छोटासा प्रयत्न आहे त्याच्याच कृपेने. सुखकर्ता. आता मी थोडंसं संस्कृत सांगणार आहे, कारण संस्कृत टीचर म्हटल्यावर थोडंसं संस्कृत सांगायला पाहिजे. कारण शाळेमध्ये जे शालेय शिक्षण घेतात त्याचा आणि आपल्या या डेली आयुष्याचा, म्हणजे आता आपण आरती म्हणतोय, गणपती आज घरात आलेला आहे, तर संस्कृतच्या मुलांना ते किती समजलं पाहिजे, किंवा तुम्ही जे शाळेत वाचताय ते तुम्ही आरतीमध्ये म्हणताय हे त्यांना कळालं पाहिजे. याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न. सुखकर्ता याच्यामध्ये 2 शब्द आहेत, सुख आणि कर्ता. सुख म्हणजे माहिती आहे आपल्याला. कर्ता म्हणजेच नक्की कोण? जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. मी सगळं लिहिलेलं आहे, ठीक आहे. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो. मराठी व्याकरणात आपण आठवते शाळेमध्ये शिकलेलो. संस्कृत नाही शिकलात ठीक आहे, पण मराठीत तर शिकल्यात. राम आंबा खातो. कोण आंबा खातो? राम आंबा खातो. मग राम काय झाला? कर्ता. आंबा काय झालं? कर्म. हे शिकलो की ना आपण. तर सुखकर्तामधला कर्ता म्हणजेच हाच, करणारा, सुखी करणारा असा अर्थ होतो. गणपती ही देवता कशी आहे? आपल्याला सुखी करणारी देवता आहे असा या शब्दाचा अर्थ होतो. आता जे संस्कृत स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की कर्ता या शब्दाचा मूळ शब्द काय असतो संस्कृतमधला? कृ कर हा मूळ शब्द असतो, मूळ धातू असतो आपण. आणि त्याच्यावरून कोणता बरं तक्ता बनतो? तर कर्तृ हा ऋकारांत तक्ता बनतो. ऋकारांत तक्ते आपण 9वीत शिकलोय, पितृचा तक्ता, बरोबर. सो पितृच्या तक्त्याप्रमाणेच कर्तृचा तक्ता असतो. जसं पितृच्या टेबलमध्ये त्याची जर प्रथमा विभक्ती बघितली तर ती पिता होते, म्हणून कर्तृचं कर्ता होतं. कारण नावं ही नेहमी एकवचन प्रथमा विभक्तीमध्ये असतात, ठीक आहे. तर मी इथे अर्थ लिहिलेला आहे, सुखकर्ता म्हणजे सुख निर्माण करणारा किंवा सुख देणारा, या अर्थाने आपल्याला हा शब्द समजून घ्यायचा आहे. नंतर तसाच दुसरा शब्द आहे दुःखहर्ता. याच्यामध्ये पण 2 शब्द आहेत, दुःख आणि हर्ता. दुःख याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. हर्त्रा परत रूट वर्ड इज रुहर आणि त्याच्यावरून हर्तृ नावाचा एक तक्ता बनतो, टेबल बनतो आणि तो पितृप्रमाणे चालतो, कारण ऋकारांत आहे. जसं पितृचा आपण पिता करतो, तसं हर्तृचा आपण काय करणार? हर्ता. हर्ता म्हणजे कोण? हर्ता म्हणजे हरण करणारा. आता इथे हरण म्हटल्यावर काही मुलांना आठवतं हरिण म्हणायचं आहे का मॅमना? नाही, हरिण म्हणजे डिअर नाही म्हणायचं आहे मला. हरण करणारा म्हणजे दूर करणारा. दुःख हरण करणारा म्हणजे दुःख दूर करणारा. आपल्या आयुष्यातली सगळी दुःख तो दूर करणारा आहे. आता आपण काय बघतोय? सुखकर्ता आणि दुःखहर्ता हे काय झाले? हे त्याचे गुण झाले. गणपतीचे हे गुण आहेत की तो सुख देणारा आहे, दुःख दूर करणारा आहे, त्याची कार्य झालेली आहेत ही, ठीक आहे. पुढे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. आता ही आरती जी आहे ती चालीत बसावी म्हणून वार्ता विघ्नाची. आणि नुरवी हा शब्द आपण पुढे जातो, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. पण ॲक्च्युअलमध्ये नुरवी हा आपल्याला वार्ता विघ्नाची नुरवी असा पूर्ण अर्थ येतो व्यवस्थित बघितलात तर वार्ता विघ्नाची नुरवी असं ते वाक्य असायला हवं. अर्थ समजून घेण्यासाठी सांगते. तर नुरवीचा अर्थ मुलांना कधी कधी कळत नाही जेव्हा आपण आरती म्हणतो. तर नुरवी म्हणजेच 2 शब्दांनी बनल्या, न अधिक उरवी. उरवी म्हणजेच काय? उरवी म्हणजे उरणे, शिल्लक असणे.
आपण बोलतो ना, माझ्याकडे काही पैसा उरत नाही, म्हणतो की नाही. म्हणजेच काय, माझ्याकडे काही पैसा शिल्लक नाही. तसंच गणेश ही अशी देवता आहे, गणपती ही अशी देवता आहे बघा, वाईट गोष्ट घडली की त्याची वार्ता होते, म्हणजे बातमी होते आणि मग ती सगळीकडे पसरते. पण गणपती ही इतकी पॉवरफुल देवता आहे की ती वार्ता म्हणजे विघ्नाची वार्ता बनण्याच्या आधीच काय करते, ते विघ्न शिल्लक ठेवत नाही, विघ्न उरूच देत नाही की विघ्नाची वार्ता होणारच नाही. म्हणून आहे वार्ता विघ्नाची न उरवी. कळलं, विघ्नाची वार्ताच उरू देत नाही, म्हणजे विघ्नाचा समूळ नाश करणारी ही देवता आहे. पूर्वी नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आता जयाची म्हणजे जया नावाची काही मुलगी आहे का इकडे, नाही. जयाची हा प्राकृत मराठी शब्द आहे, त्याचा आपण मराठीमध्ये आपण ज्याची म्हणतो. जयाची कृपा म्हणजे ज्याची कृपा. सो ज्याची कृपा, ज्याची म्हणजे कोणाची इकडे, गणेशाची. तर गणपतीची ज्याच्यावर कृपा असते त्याला तो काय पुरवतो, प्रेम पुरवतो, आणि भरपूर प्रेम. असं नाही एक दिवसासाठी प्रेम, 2 दिवसांसाठी, अनंत काळासाठी तो प्रेम पुरवतो ज्याच्यावर त्याची कृपा असते. कळलं. म्हणून इथे लिहिले बघा, गणपतीची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो भरपूर प्रेम पुरवतो. म्हणजे कधी कधी असं आपल्याला वाटतं की नाही आयुष्यात की कोणी मला प्रेमच करत नाही आहे. हे मोठ्या माणसांनाही वाटू शकतं, लहान मुलांनाही वाटू शकतं. कधी कधी माणसाला खूप एकटं वाटतं आणि असं वाटतं की अरे माझे आई वडील असून मला समजून घेत नाही, किंवा एखाद्या स्त्रीला वाटेल की माझा नवरा इतका असून मी इतकं करून तो मला समजून घेत नाही, किंवा एखाद्या नवऱ्याला वाटेल की माझी बायको समजून घेत नाही, आईवडिलांना वाटेल की माझी मुलं समजून घेत नाही, कोणी मला प्रेम करत नाही. असं आयुष्यामध्ये एक काळ येतो की आपल्याला असं वाटतं की आपल्यावर कोणीही प्रेम करत नाही. त्यावेळेला ही ओळ तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे की गणेशाची ज्याच्यावर कृपा आहे तो तुम्हाला कधीच प्रेमाची कमतरता पडू देणार नाही. फक्त ते प्रेम तुम्हाला पाहता आलं पाहिजे, ॲडमिट करता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचं, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. आता असं म्हटलं जातं की संत रामदास स्वामींनी जेव्हा ही आरती लिहिली तेव्हा ते मोरगावातील मोरेश्वर म्हणजे अष्टविनायकपैकी एक गणपती मोरेश्वर या गणेशाच्या मूर्तीला पाहून त्यांनी ही आरती लिहिली. आता अष्टविनायकाचे गणपती जे आहेत ते शेंदूर रंगाचे आहेत, म्हणजे शेंदूर लेपन केलेले आहेत. शेंदूर म्हणजे हा नारंगी रंग, हा हनुमानाला पण लावलेला दिसतो तुम्हाला, आणि अष्टविनायकाच्या सर्व गणपतींना शेंदूर लावलेलं दिसतं. म्हणून त्या गणपतीला पाहून रामदासांनी ही आरती लिहिली असावी, म्हणून त्यांनी वर्णन त्या देवतेचं, त्या मूर्तीचं तसं केलेलं आहे. सर्वांगी म्हणजे सर्व अंगाला. उटी, उटी म्हणजेच लेपन, जसं आपण फेस मास्क कसा लावतो, मास्क म्हणतो की नाही आपण, तसंच शेंदूर, शेंदूर म्हणजे नारंगी पदार्थ, नारंगी पावडर. तर त्याच्यामध्ये तेल आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी मिक्स करून त्याचा एक लेप तयार केला जातो आणि तो मूर्तीला लावला जातो. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल सिद्धिविनायक या गणपतीचं जे दादरमध्ये देऊळ आहे तिथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साधारण मंदिर बंद असतं, कारण सिद्धिविनायक पण नारंगी म्हणजे शेंदूर लावलेली मूर्ती आहे सिद्धिविनायकाची. तर त्यावेळेमध्ये 10 दिवस 10 ते 12 दिवस शेंदूर लेपनाचा कार्यक्रम असतो आणि खूप मोठा कार्यक्रम होतो. आणि त्याच्यासाठी सिद्धिविनायकची प्रतिमूर्ती ही दर्शनासाठी ठेवली जाते. दर्शन चालू असतं पण प्रतिमूर्ती ठेवली जाते आणि जी मुख्य मूर्ती आहे ती शेंदूर लेपनाच्या कार्यक्रमासाठी 10 दिवस गाभाऱ्यामध्ये असते. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की गणपतीचं जे सर्व अंग आहे त्याला शेंदुराची उटी म्हणजे शेंदुराचा लेप लावलेला आहे. आणि जसं तुम्ही सिद्धिविनायक बघाल किंवा अष्टविनायकपैकी कोणतेही गणपती पाहाल तेव्हा तुम्हाला
तो ऑरेंज रंग, शेंदुरी रंग हा तुम्हाला अधिक त्या मूर्तीला अधिक तेजस्वी बनवतो आणि आकर्षक बनवतो. पुढे आहे ज्वेलरीचं. जसं मी म्हटलं आरतीमध्ये ज्वेलरीचं पण वर्णन येतं. कंठी झळके माळ मुक्ता फळांची. कंठी म्हणजे कंठात म्हणजे गळ्यात, झळकते म्हणजे मस्तपैकी ग्लोरीफाय होते, चमकते, तेजस्वी दिसते. काय? माळ. कसली माळ? मुक्ता फळांची. मुलांना वाटतं कोणती फळं बरं ही, कोणते फ्रूट आहे हे मुक्ता नावाचं? तर मुक्ता म्हणजे मोती, मोत्यांची. मुक्ता फळं म्हणजे मोती. तर मोत्यांची माळ गणपतीच्या कंठात खूप शोभून दिसतेय, सुंदर दिसते. इथे गणपतीच्या आभूषणाचं सुद्धा वर्णन रामदासांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जयदेव जयदेव. ही ओळ तुम्हा सगळ्यांना पाठ असेल. आरती जरी नसली पाठ तरी ही ओळ पाठ असते. का? कारण हे ध्रुवपद आहे. इथे तुम्हाला तुमच्या आरतीच्या पुस्तकामध्ये ध्रुव दिसतो बघा. मग मुलांना कळत नाही कधी कधी हा ध्रुव म्हणजे नक्की काय. तर ध्रुवचा अर्थ आहे ध्रुवपद. त्याला शॉर्टकटमध्ये ध्रुव लिहिलं जातं. ध्रुवपद म्हणजेच काय? तर ध्रुवपद म्हणजे आरतीमधील अशी ओळ जी कडव्यानंतर पुन्हा गायली जाते. एक कडवं म्हणजे स्टांजा. एक स्टांजा संपला पुन्हा ती ओळ रिपीट होते, दुसरा स्टांजा संपला पुन्हा ती ओळ रिपीट होते. तर प्रत्येक कडव्यानंतर जी ओळ गायली जाते तिला ध्रुवपद म्हटलं जातं. आता या ध्रुवचा उपयोग काय असतो? का बरं हे असं सिस्टम केलेली आहे? तर बघा, ज्यांना संपूर्ण आरती पाठ नाही असे काही असतात लोक. तू म्हणाल मीच असं कसं, आरती तर सगळ्यांना पाठ पाहिजे. तर आपण मराठी आहोत, महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सेलिब्रेट केला जातो म्हणून आपल्या घरात आपण ऐकून ऐकून आपल्या आरत्या पाठ होतात. पण जे नॉन मराठी आहेत ते जेव्हा मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांना आरत्या पाठ नसतात, कारण त्यांच्याकडे गणपती आणि मराठीत आरत्या होतच नाही. पण अशा लोकांनाही गणेशाबद्दल इतकं प्रेम असतं की ते मंडळाचं असू द्या गणपती तिथे जातात, आरतीमध्ये सामील होतात. मग त्यांना संपूर्ण आरती जरी नाही आली तरी त्यांना ध्रुवपद गाता येतं. का ध्रुवपद गाता येतं? कारण ध्रुवपद आपण रिपीटेडली म्हणत असतो, पुन्हा पुन्हा. त्याच्यामुळे संपूर्ण आरती जरी पाठ नसली तरी हे जे इतकं आहे जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, हे नॉन मराठी नॉन महाराष्ट्रीयनसुद्धा हे गाऊ शकतात. आणि म्हणून ध्रुवचा उपयोग इथे नक्की कशासाठी आहे? तर ज्यांना संपूर्ण आरती पाठ नाही किंवा नीट म्हणता येत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मंडळामध्ये सुद्धा आपल्या बिल्डिंगचे गणपती, सार्वजनिक गणपतीमध्ये काही अशी दंगाखोर मुलं असतात. ते कसं जयदेव जयदेव आलं की ते जोरजोरात लाऊडली म्हणतात. तर तो एक आनंद आहे ध्रुवपदाचा, कळलं? तर ध्रुवपद हे ज्यांना आरती पाठ नाही किंवा नीट म्हणता येत नाही त्यांनी ध्रुवपद हे म्हणून आरती गाऊ शकता. म्हणजे त्यांना असं कुठे वाटायला नको की अरे बापरे मला आरती येत नाही आहे आणि मला पार्टिसिपेट करता येत नाही. सो त्यांच्यासाठी हा ऑप्शन असतो की तुम्ही ध्रुवपद गा. आणि ध्रुवपद हे सोप्या रीतीने लगेच लक्षात राहतं, कारण ते पुन्हा म्हटलं जातं, दरवेळेला पुन्हा पुन्हा म्हटलं जातं. आणि अजूनही ध्रुवपदाचं मुख्य कारण असं आहे की ध्रुवपदामुळे आरतीची जी लय आहे म्हणजे चाल, रिदम, ते नीट राहतं आणि आरती प्रभावी वाटते. कळलं? आता याचा अर्थ समजून घेऊया आपण. तुम्ही म्हणाल मिस काय सोपं तर आहे, पण बघा अर्थ समजणं आणि गर्भार्थ समजणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर अर्थ तुम्हाला गुगलवर जाऊन पण समजेल, पण तो तितका नसतो, तो खूप अजून डीपमध्ये असतो. म्हणजे एकच गोष्ट जर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलीत आणि भगवंताची तुमच्यावर जर कृपा असेल तर त्याचा वेगवेगळा अर्थ किंवा गर्भार्थापर्यंत तुम्ही पोहोचता. आणि तो पोहोचण्याचा मी प्रयत्न केला त्याच्या कृपेने आणि ते तुमच्यासमोर मांडते जेणेकरून तुम्हालासुद्धा तो गर्भार्थ समजावा आणि एक महानता समजावी या आरतीची. तर जयदेव, जय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर देवाचा जय जयकार किंवा देवाचा विजय असो, हे आपण काय करतोय? घोषवाक्य पुन्हा पुन्हा म्हणतोय. आता हे जो आहे जयदेव जयदेव,
इथे हे बोलून आपण काय करतोय तर गणपतीला आदर किंवा गणपतीचा गौरव करण्यासाठी आपण हे म्हणतोय ध्रुवपदामध्ये. आणि मंगलमूर्ती हे गणपतीचं अनदर नाव आहेच, पण मंगल म्हणजेच काय तर शुभ, पवित्र. आणि मूर्ती म्हणजे काय तर मूर्ती म्हणजे एक आकार. म्हणजे गणपतीला आपण मंगलमूर्ती म्हणतो, म्हणजे तो शुभ स्वरूप असलेला एक आकार आहे. आणि ह्याचा अर्थ काय होतो, हे देवा तुझा जय जयकार असो, हे शुभ व पवित्र स्वरूप असलेल्या गणपती देवा तुझा विजय असो, असा आपण जय जयकार करतोय. कोणाचा? गणेशाचा. आणि त्याची दुसरी ओळ आहे, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. पूर्ती म्हणजेच पूर्वी, भरपूर जण चुकून बोलतात पूर्वी नाही, पूरती. दर्शन मात्रे म्हणजे केवळ, फक्त असा अर्थ होतो. दर्शनाने, केवळ दर्शनाने म्हणजे फक्त तुझं आम्ही दर्शन घेतो आणि आमच्या मनातील ज्या कामना आहेत, कामना म्हणजे इच्छा, डिझायर, त्या सगळ्या पुरती म्हणजे पूर्ण होतात. म्हणजे या ओळीमधून गणपतीची कृपा आणि त्याचं सामर्थ्य दिसून येतं की इतकी पॉवरफुल देवता आहे गणेश देवता, की त्याला फक्त पाहून तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इतकी पॉवरफुल ती देवता, इतकं त्या देवतेचं सामर्थ्य आहे की एका नजरेत, एका दृष्टीत तुम्हाला ती देवता तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते. पुढे आहे, रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा. रत्न म्हणजे ज्वेल्स. आणि खचितचा अर्थ होतो जडवलेले, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इनग्रेव्ड म्हणतो. रत्न खचित म्हणजे रत्नांनी जडवलेलं. आता रत्न म्हणजे काही हिरे, माणिक, मोती सगळं आलं त्याच्यात. तर रत्नांनी जडवलेला फराचा अर्थ नागाचा फणा. तुम्हाला या चित्रात दिसते, हा नागाचा जो असा फणा असतो त्याला फरा असं म्हटलं जातं, म्हणून तो फरा शब्द आहे. तुम्ही म्हणाल इथे काय त्याचं संबंध नागाच्या फण्याचा आणि गणपतीच्या आरतीत काय संबंध? तर इथे त्यांनी एक आभूषण म्हणजे एक मुकुटाप्रमाणे एक ज्वेलरी सांगितली जी डोक्यावर परिधान केली जाते. तर त्याचा आकार कसा आहे तर नागाचा जो फणा आहे त्या प्रकारचं ते एक आभूषण आहे, एक दागिना आहे, म्हणून तिथे आलेला आहे रत्नखचित फरा. तो कसा आहे? रत्नांनी जडवलेला फरा म्हणजे टाईप ऑफ मुकुट असं आहे. आणि ते कुठे आहे? तुझं गौरी कुमारा. तुझं म्हणजेच तुला म्हणजे कोणाला? गौरी कुमाराला. गौरी म्हणजे कोण? पार्वती. कुमार म्हणजे कोण? तिचा मुलगा म्हणजेच कोण? गणपती. तर गणपतीचं इथे वेगळं नाव घेतलेलं आहे गौरी कुमारा. तर हे गौरीच्या कुमारा म्हणजे गौरीच्या पुत्रा, तुला काय आहे? तुला आम्ही दिलेला आहे रत्नखचित फरा. रत्नांनी जडवलेला फरा दिलेला आहे, एक प्रकारचं डोक्यावर घालणारा दागिना दिला आहे, ज्याला आपण मुकुट म्हणू शकतो. ते खाली अर्थ दिला आहे की हे गौरीच्या पुत्रा, तुला रत्नाने जडवलेला मुकुट शोभून दिसतो. आता या आरतीमध्ये जेव्हा आपण देवतेचं आणि तिच्या आभूषण म्हणजे दागिन्यांचं जेव्हा वर्णन बघतो तेव्हा आपल्याला कळतं गणपती ही जी देवता आहे ती अतिशय समृद्ध देवता आहे, श्रीमंत देवता आहे. म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता ही रामदासांनी मोरेश्वराला पाहून आरती लिहिली असली तरी त्या देवतेचे जे काही ज्वेलरी आहेत, जे काही दागिने आहेत, ते इतके समृद्ध दागिने आहेत, इतकी श्रीमंत देवता आहे गणेश देवता, की गणपतीचं राजेशाहीपणा आणि त्याचं दिव्य रूप हे त्यांनी आरतीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे गणपतीचे जर तुम्ही पिता बघाल म्हणजे शिवशंकर महादेव जेव्हा तुम्ही बघता तेव्हा अतिशय साधं स्वरूप आहे त्यांचं. कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही आभूषणांचा त्यांना मोह नाही आहे आणि त्यांच्या आरतीमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. पण त्यांचाच पुत्र जरी गणेश असला तरी तो किती वेगळा आहे, किती समृद्ध आहे, किती श्रीमंत आहे आणि श्रीमंत दाखवतो पण. दगडूशेठ म्हणा, लालबागचा गणपती म्हणा, सगळे गणपती हे श्रीमंत गणपती आहेत, कारण गणपती ही मुळात श्रीमंत देवता आहे, समृद्ध देवता आहे.
त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला पैशांच्या रिलेटेड, धनाच्या रिलेटेड, फायनान्सच्या रिलेटेड जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा आपण गणपतीकडे काय करतो, मागणी करतो की आम्हाला तुझ्यासारखंच, तुझ्या इतकं समृद्ध कर. पुढे आहे ओळ, चंदनाची उटी कुमकुम केशरा. आता तुम्ही म्हणाल आत्ताच तुम्ही सांगितलं शेंदुराची उटी आणि आता म्हणताय चंदनाची उटी. तर बघा, मूर्तीवर जेव्हा लेपन होतं तेव्हा फक्त शेंदुराचं नसतं, त्याच्यामध्ये चंदन पण असतं. का असतं चंदनाचं लेपन? तर चंदन हे सुवासिक आहे. चंदनाचं लाकूड हे जे आहे ते सुगंधित आहेच, पण त्याचबरोबर ते मनाला शांत, त्याचा जो फ्रेग्रन्स आहे, सुगंध आहे, तो मनाला शांत आणि शीतलता देणार आहे. म्हणून गणपतीच्या लेपनामध्ये उटी म्हणजे पुन्हा लेपन करताना चंदनाची उटी लावली जाते आणि त्याला आपण हळद कुंकू कसं वाहतो तसं त्याला कुंकू आणि केशर माहिती आहे ना, काश्मीरला मिळतं. केशर हा एक सुगंधीच पदार्थ आहे, मौल्यवान, खूप महाग असा पदार्थ आहे. तर मी जसं म्हटलं की गणेश ही जी देवता आहे ती अतिशय समृद्ध देवता आहे, त्याच्यामुळे कुंकू, केशर, चंदन या महाग अशा वस्तू, राजेशाहीच्या वस्तू आपण त्याला अर्पण करत असतो. तर गणपतीला चंदनाचा लेप लावला आहे आणि कुंकू केशर देखील अर्पण केले आहे, असा या ओळीचा अर्थ होतो. पुढे, हिरे जडित मुकुट शोभतो बरा. आता इथे प्रॉपर मुकुट असा शब्द आलेला आहे, म्हणून मी म्हटलं फराला आपण मुकुट म्हणू शकतो, पण ती एक वेगळा दागिना आहे तो, आणि मुकुट हा एक वेगळा दागिना आहे जो पुढे आपल्या लगेच आलेला आहे ओळीत. हिरे जडित, आता परत इथे हिऱ्यांनी जडलेला, म्हणजे इथे परत समृद्धी दिसते, परत राजेशाहीपणा दिसतोय गणपतीचा, की त्याचा जो मुकुट आहे तो कसा आहे, तो साधा नाही आहे, तो हिऱ्यांनी अडवलेला म्हणजे डायमंड्सने इनग्रेव्ड केलेला तो मुकुट आहे आणि तो शोभतो बरा, म्हणजे खूप छान शोभून दिसतोय. या ओळीमध्ये मुकुटाचं वर्णन केलेलं आहे. पुढे, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. ऋणझुण हा एक आवाज आहे, ध्वनी आहे. इट इज अ साऊंड, ऋणझुण. नुपुरे म्हणजे पैंजण, पायात आपण घालतो ना अँकलेट्स, त्यांना नुपुरं म्हटलं जातं. चरणी म्हणजे पायात. आणि घागरिया माहिती आहे काय असतं? घागरिया म्हणजे छोटे छोटे घुंगरू. आता गणेश ही जी देवता आहे त्याचं स्वरूप हे बाल गणेश आहे ॲक्च्युली, बरोबर की नाही? आपण बाल गणेश म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि लहान मुलांच्या पायातले पैंजणांचे घुंगरू बघा किती छोटे असतात, कारण त्यांचे पायच लहान असतात, बरोबर? त्याच्यामुळे गणपतीने पायात पैंजण म्हणजे नुपुरं घातलेली आहेत, पण त्या नुपुरांना जे घुंगरू लावलेले आहेत ते कसे आहेत? छोटे घुंगरू आहेत. आणि बिकॉज ऑफ दॅट ते घुंगरू छोटे असल्यामुळे ते जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या पायाचा आवाज कसा येतो? छमछम येत नाही, कसा येतो? ऋणझुण असा येतो. म्हणजे किती बारकाईने नोटीस केलेलं आहे बघा रामदासांनी. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या देवतेवर प्रेम करतो मनापासून तेव्हा त्याची छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण नोंद घेतो त्या गोष्टीचे. हे रामदासांच्या या आरतीमध्ये आपल्याला दिसून येतं की भगवंताविषयी किती प्रेम आहे, किती आस्था आहे, किती निरीक्षण आहे, की एवढ्या म्हणजे पैंजण बघतायत तर पैंजणातले घुंगरूसुद्धा ते बघतायत. सो इतकं आपलं भगवंतावर प्रेम असलं पाहिजे तर आपल्याला त्याची कृपादृष्टी समजून येते. तर अर्थ काय होतो? लहान घुंगरांनी बनवलेले पैंजण गणपतीच्या पायात असून त्यांचा ऋणझुण असा आवाज येतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक गर्भार्थ लपला आहे. काय गर्भार्थ लपला आहे? का बरं ह्याचं वर्णन केलं असेल, घुंगराचं वर्णन? तर तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये आपली आई किंवा आपण स्वतः जर मुली असाल तर आपण पायात पैंजण घालतो आणि पैंजणांमध्ये स्पेशली आपण घुंगरू लावून घेतो छोटेसे, बरोबर? आणि जेव्हा आपण येतो किंवा आपण कुठल्या वेगळ्या रूममध्ये असेल, आपली आई वेगळ्या रूममध्ये किंवा आई मार्केटमध्ये गेले तर ती आली की लगेच तिच्या पायाच्या पैंजणाचा आवाज आधी येतो आणि आपल्याला तिची उपस्थिती कळते की हां बाबा आई आली. भले ती तुम्हाला दिसत नाही आहे, ती तुम्हाला आवाज देत नाही, तुमच्याशी बोलत नाही, बट तुम्हाला तिचा प्रेझेन्स लगेच कळतो. सेम तेच दाखवण्यासाठी की घुंगराच्या आवाजाने आपल्याला गणपतीची
जी उपस्थिती आहे ती जाणवते. तर हाच त्याचा गर्भार्थ आहे, म्हणजे हिडन मिनिंग. गर्भार्थाचा अर्थ सांगते हिडन मिनिंग, की म्हणून त्या नुपुराचं वर्णन आहे की त्याची उपस्थिती, त्याने जर पाय ठेवला तर त्याच्या उपस्थितीत त्याचे रुणझुण असे काय वाजतात, नुपुरं वाजतात आहे. पुढे लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. हां, इथे वंदना म्हणतात भरपूर जण, तर वंदना नाही शब्द आहे, बंधना शब्द आहे. तर बघा, लंबोदर 2 शब्द आहेत, लंब अधिक उदर. लंब म्हणजे लांब, उदर म्हणजे पोट. गणपतीचं पोट कसं असतं, लांब असतं, मोठं पोट असतं. दुसरा शब्द पीतांबर. पिता शब्द नाही आहे, भरपूर जण बोलतात पिता नाही, पित शब्द आहे, पित. आणि अंबर, पित म्हणजे पिवळा, संस्कृतमध्ये पिवळ्या रंगाला पित वर्ण म्हटलं जातं. सो पित म्हणजे पिवळा आणि अंबर म्हणजे वस्त्र. ठीक आहे. अंबर म्हणजे वस्त्र म्हणजे ज्याला कुठेही शिलाई मारलेली नाही. तुम्हाला माहिती आहे गणपतीला जे धोतर नेसवतो, आता आपण रेडीमेड आणतो आणि करतो म्हणा, पण धोतर शुड बी एक पूर्ण अखंड वस्त्र असतं, कपडा असतो जे आपण नेसतो. जसं साडी अखंड कपडा असतो आपण नेसतो, त्याला अंबर म्हणजे वस्त्र म्हटलं जातं. तर पितांबर हा शब्द भरपूर देवतेला वापरलेला आहे त्यांच्या आरतीमध्ये. विठ्ठलाला वापरलेला आहे, विष्णूला वापरलेला आहे. पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र असं म्हटलं जातं. देवांना पिवळं वस्त्र परिधान करायला आवडतं, म्हणून गणपतीच्या आरतीमध्ये पण पितांबर, विठ्ठलाच्या आरतीमध्ये पण पितांबर असं तुम्हाला दिसतं. आता आपल्या गणेश मूर्ती आपण आपल्या आवडीने आणतो, मग ते पितांबरच असायला पाहिजे असं काही नाही. ते पिंक असू शकतं, पर्पल असू शकतं, लव्हेंडर असू शकतं, ग्रीन असू शकतं, तुमची इच्छा. पण या आरतीमध्ये काय सांगितलं की लंब उदर असलेला, पीतांबर पिवळे वस्त्र धारण केलेला, आणि महत्त्वाचा शब्द जो तुम्ही चुकता तो आहे फणीवर बंधना. फणी, परत इथे तोच अर्थ आलाय. फराचा जो अर्थ होता नागाचा फणा, तसं परत इथे फणी पण त्याच अर्थाने येतो, नागाचा फणा. फणी वर, इथे ना भरपूर जण वाटतं फणी म्हणजे केस विंचरायची फणी, कोंब नाही. फणी म्हणजे इथे साप, स्नेक. पण कुठला साप, असा ऐरा साप नाही, साधा असा साप नाही. वर म्हणजे श्रेष्ठ असा साप. शंकरांच्या गळ्यामध्ये पण कसा श्रेष्ठ साप आहे, वासुकी, बरोबर की नाही. तर बंधना म्हणजे बंधन, बांधणे. तर असं म्हटलं जातं की गणपतीच्या कमरेला नाग, सर्वश्रेष्ठ असा जो नाग आहे, श्रेष्ठ नाग बांधलेला आहे. तुम्ही आत्ता पण कधी गणपतीच्या कार्यशाळेमध्ये जेव्हा जाता गणपतीच्या मूर्त्या पाहायला, तर काही मूर्त्यांमध्ये त्याच्या कमरेला साप हा असा बांधलेला असतो, गुंडाळलेला असतो. तर ते हेच आहे, फणीवर बंधन असतं त्या सापाचं त्याच्या कमरेभोवती, म्हणून बंधना म्हणायचे, वंदना म्हणायचं नाही आहे. काही जण म्हणतात की सापाच्या जागी तो करगोटा माहिती आहे ना, आपण कमरेत घालतो, तर तो करगोटा. तर हे जे कमरेचं बंधन आहे त्याचा एक वेगळा असा स्पिरिच्युअल पण अर्थ आहे, की आपलं जे शरीर आहे ते दोन्ही साईडला इक्वली वेगळं होतं मध्ये कंबर असल्यामुळे. म्हणजे कंबर हा एक मधला भाग आहे जो दोन्ही पार्टला काय करतो, वेगवेगळं डिवाईड करतो. त्याच्यामुळे त्याच्या कंबर म्हणजे हे नियंत्रणाचं क्षेत्र आहे. म्हणजे गणपती ही अशी देवता आहे की शक्ती तर आहेच त्या देवतेमध्ये, पण फक्त शक्ती असून फायदा नाही, जर तुम्हाला तिचं नियंत्रण करता येत नसेल तर ती आउट ऑफ कंट्रोल होते. आणि गणपती ही अशी देवता आहे, या फणीवर बंधना म्हणजे ती नागाला सुद्धा त्याच्या कमरेवर होल्ड करू शकते. नाग हे पण एक स्पिरिच्युअल प्राणी आहे. ठीक आहे. तर नियंत्रण दाखवते, गणेश ही देवता नियंत्रण दाखवते त्या फणीवर बंधनाच्या माध्यमाने, की माझं किती म्हणजे माझं किती नियंत्रण आहे. तर हे सांगणारा तो शब्द आहे. पुढे सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना.
या ओळीत गणपतीची विविध रूपं आलेली आहेत. म्हणजे सरळ सोंड असणाराही गणपती आहे, वक्र म्हणजे ट्विस्ट, तुंड म्हणजे तोंड ज्याला आपण सोंड म्हणतो, तर वाकडी सोंड असणारा पण गणपती, काही उजवीकडे असतात, डावीकडे उजवीकडे सोंड असलेले गणपती असतात की नाही. तर ते प्रकार सांगितले आहेत गणपतीचे, सरळ सोंड, वक्रतुंड, त्रिनयना. त्रिनयना म्हणजेच काय, तर इथे बघा अर्थ सांगितले, सरळ किंवा वाकड्या सोंडेचा गणपती आणि 3 डोळे असलेला गणपती. त्रि म्हणजे 3, नयना म्हणजे डोळे. आता हे जरा नवीन असतं आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे भगवान शंकरांना 3 डोळे आहेत, त्यांना खूप राग आला की 3रा डोळा ते उघडतात. हे सगळं आपण गोष्टींमध्ये बघितलेलं आहे, बरोबर, पुराणांमध्ये वगैरे. तर पण गणपतीला 3 डोळे आहेत हे कधी आपल्याला पटकन आपण वाचनात वगैरे आपल्या आलेलं नसतं. पण इथे याचा संबंध कसा लावायचा आहे, तर बघा, शंकरांना 3 डोळे आहेत आणि अतिशय राग आल्यावरच ते 3रा डोळा उघडतात, बरोबर. तर वडिलांचे काही गुण मुलांमध्ये येतातच की नाही, बरोबर. त्याचप्रमाणे म्हणून त्या अर्थाने म्हटलेलं आहे की गणपतीलाही 3रा डोळा प्राप्त झालेला आहे त्यांच्या वडिलांप्रमाणे. पण तो 3रा डोळा राग आल्यावर उघडत नाही. गणपती ही खूप समजूतदार देवता आहे, अतिशय कंट्रोलमध्ये असलेली देवता आहे. रागावर वगैरे सगळ्या गोष्टींवर गणपती खूप हुशार देवता आहे, चतुर देवता आहे. त्याच्यामुळे गणपतीचा 3रा डोळा जो आहे तो म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि आत्मिक दृष्टी. आत्मिक दृष्टी म्हणजे इनसाईड स्वतःला ओळखणं, स्वतःला समजणं, ज्याला आपण विजडम साईट म्हणतो, की आपल्याला आपोआप कळायला लागतं की अरे मला कसं स्वतःला हँडल करायचं आहे किंवा मला कुठे लक्ष द्यायचं, मला कुठे लक्ष नाही द्यायचं. हे आपल्याला हळूहळू आपोआप कळावं लागतं जेव्हा देवाची आपल्यावर दृष्टी असते, कृपादृष्टी असते. जेव्हा आपण त्याच्या सान्निध्यात असतो, जेव्हा त्याचा आपण जप करतो, जेव्हा आपण त्याच्याबरोबर आपण टाईम स्पेंड करतो, आपली सुखदुःख त्याला सांगतो, तेव्हा आपसुकच आपल्याला देव मदत करतो आणि आपला जो थड आहे ते ओपन करण्यासाठी मदत गणेश ही देवता करत असते. सो गणपतीचा 3रा डोळा म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि आत्मिक दृष्टी. म्हणून गणपतीला ज्ञानाची देवता म्हणतात, कारण गणपतीच्या सान्निध्यात आपल्यामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, जे अलिप्त आहे, अलिप्त म्हणजे अनकवर्ड, ते सगळं हे रिव्हील करण्याचं काम ही गणेश ही देवता करत असते. पुढे, दास रामाचा वाट पाहे सदना. आता बघा, रामदास स्वामी हे अतिशय डिवोटी आहेत. कोणाचे भक्त आहेत, कोणाचे, रामाचे. म्हणून ते रामदास म्हणतात की नाही, मी रामाचा दास आहे. पण आता आरतीत बघा ते म्हणतात की जरी मी रामाचा दास असलो, रामदासाचा, मी दास रामाचाच आहे, तरी सुद्धा वाट पाहे सदना. इथे भरपूर जण सजना म्हणतात. सजना काय, काही नाही, सजना विजणा, सदना. सदना म्हणजे घर, सदन. मराठीत केलं ना तुम्ही समानार्थी पाठ, गृहला सदन, ते सदन आहे, कळलं. तर जरी मी रामाचा दास असलो तरी मी सुद्धा तुझी माझ्या घरामध्ये वाट पाहत आहे. इतकं सुंदर. नाहीतर आपण कसे करतो, आपण समाजात काही लोकांना बघतो जे एका देवतेला मानतात तर दुसऱ्या देवतेला अजिबातच मानत नाही. पण रामदास स्वामी असून, रामदास इतके फेमस असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट एवढ्या फेमस आरतीमध्ये लिहून ठेवली, जरी मी रामाचा दास असलो तरी पण मला तुझी मी वाट पाहतोय माझ्या घरात. म्हणजे किती सुंदर गोष्ट आपल्याला आरतीमधून कळतात. पण इतका विचार आपण आरती कधी करत नाही. पण किती सुंदर गोष्ट आणि सुंदर थॉट, एक विचार व्यवस्थित रामदासांनी तिथे मांडलेला आहे. जरी मी रामाचा दास असलो तरी मी तुझी घरी वाट पाहतोय. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. संकटी, भरपूर जण इथे संकष्टी म्हणतात. संकष्टी म्हणायचं नाही आहे, संकटी म्हणायचं. सोपं मराठी आहे. संकटी पावावे. पावावे म्हणजेच काय, पावावे म्हणजे मदत करणे, आधार देणे, संरक्षण करणे. हे कधी करतो आपण देवाला, जेव्हा आपण संकटात असतो की नाही. कोणत्याही प्रकारचं संकट असू शकतं, शारीरिक असू शकतं, मानसिक असू शकतं, बौद्धिक असू शकतं. कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावर येऊ शकतं आणि त्यावेळेला आपण कोणाची मदत मागतो, सगळ्यात आधी देवाची मदत मागतो की हे देवा मला पाव, मी संकटात आहे. पाव म्हणजे माझं रक्षण कर, माझ्या मदतीला धावून ये बाबा, असं म्हणतो की नाही आपण. निर्वाणी रक्षावे. निर्वाणी म्हणजेच काय, निर्वाण,
गौतम बुद्धांच्या याच्यामध्ये आपल्याला निर्वाण शब्द इंट्रोड्यूस होतो जास्त करून. सो निर्वाण म्हणजे जीवनाचा शेवटचा क्षण. शेवटचा क्षण म्हणजे मृत्यूचा क्षण. तर जरी अशी सिच्युएशन आहे की शेवटचा आहे, मृत्यू माझ्या समोर आहे, तरीसुद्धा तू माझं रक्षण कर. बघा रामदास स्वामींचं देवाला मागणं किती पॉवरफुल आहे. म्हणजे ते म्हणतायत की जरी मी माझ्या शेवटच्या क्षणी जरी असलो आणि मी तुला सांगितलं की माझं रक्षण कर, तर मला माहिती आहे तू माझं रक्षण करशील. म्हणजे देवावर इतका विश्वास. आणि आत्ता आपल्याला जरा काय झालं की आपलं अरे बापरे बापरे देव हे काय करणार नाही. सो असं अजिबात नाही म्हणायचं आहे. रामदास स्वामी बघा काय म्हणतात की शेवटच्या क्षणी निर्वाणी, शेवटच्या क्षणी जरी मी तुला सांगितलं रक्षावे, तर तू माझं रक्षण करशील. आय नो दॅट, मला माहिती आहे. इतकं देवावर विश्वास. आणि शेवटी म्हटलेलं आहे सूरवर वंदना. याच्यात पुन्हा शब्द आहेत सूर म्हणजेच देव, वर फणीवर वंदनामध्ये वर आलेला, वरचा अर्थ सांगितलेला ना मी, श्रेष्ठ नाग बांधलेला आहे कमरेभोवती. तसं इथे पण सूरवर वंदना. वंदना म्हणजे आता इथे वंदन आहे, तिथे बंधना होता. ठीक आहे. सो वंदना म्हणजे नमस्कार करणे. तर गणेश ही अशी देवता आहे की सूरवर म्हणजे श्रेष्ठ देवसुद्धा काय करतात, गणपतीला नमस्कार करतात. श्रेष्ठ देव म्हणजे शंकर आहेत, विष्णू आहेत, ब्रह्मदेव आहेत. हे श्रेष्ठ देव हे स्वतः श्रेष्ठ असून देखील कोणाला वंदन करतात, गणपतीला वंदन करतात. केवळ मनुष्यच नाही तर श्रेष्ठ असे देव देखील तुला वंदन करतात. तुला म्हणजेच कोणाला, गणपतीला. आणि मग पुन्हा आपण शेवटी परत म्हणतो जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. तर अशा प्रकारे आरतीचा संपूर्ण अर्थ तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर त्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा मोठ्या मनाने, कारण मी सुद्धा खूप प्रयत्न करून इन्फॉर्मेशन जमवून, वाक्य जमवून प्रयत्न केलेला आहे तुम्हाला अर्थ सांगण्याचा. मी काही खूप एक्सपर्ट अशी नाही आहे, पण मला असं वाटलं की माझ्या स्टुडंट्सना, माझ्या मुलांना किंवा माझ्या व्ह्युवर्सना एक आरतीचा अर्थ तरी व्यवस्थित कळायला हवा, जेणेकरून त्यांना ती आरती फ्रूटफुल व्हावी, एन्जॉय करता यावी. यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभ गणेशोत्सव. खूप मजा करा, खूप धमाल करा. गणपतीला खूप 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 गोष्टी सांगा, खूप खूप गोष्टी मागा आणि भरभरून त्याच्यावर प्रेम करा. भरभरून मोदक खा आणि खूप आठवणी जमवा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील तर माझा मेल ID आहे, तुम्ही मला मेल करू शकता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करू शकता. सो मी तुम्हाला कॉल करू शकते किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला रिप्लाय त्याचे लगेच ॲज पॉसिबल ॲज देते. आणि थँक्यू सो मच की ही आरती ऐकलीत आणि एन्जॉय केलीत. आणि आता तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा ही आरती म्हणणार तेव्हा नक्की हा अर्थ लक्षात ठेवून म्हणा, तुम्हाला खूप छान वाटेल. धन्यवाद.